जळगाव शहरामध्ये 9 वर्षीय बालकाला डंपरने चिरडून त्याचा जागीच मृत्यू। या भीषण अपघातात ओजस हा बालक डंपरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच अंत झाला, तर सोबत असलेले त्याचे मामा योगेश आणि बहीण भक्ती हे किरकोळ जखमी झाले। जळगाव शहरातल्या कालिका माता मंदिराजवळ ही घटना घडली। जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला। भरधाव वेगाने धावणारे डंपर हे यमदूत बनले। आज कालिका माता चौकात पुन्हा दुर्घटना झाली असून यात बालकाचा बळी गेल्याने नागरिक संतापले। बालकाला चिरडल्याने संतप्त जमावाने डंपर पेटून दिला। गेल्या अनेक दिवसापासून मागणी करूनही सिग्नल नाही, स्पीड ब्रेकर लावण्यात आलेला नाही। या ठिकाणी अपघात होतच राहतात। यावर राजू मामा भोळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। अवैधपणे वाहतूक करणाऱ्या डंपरवरून कारवाई केलीच पाहिजे, त्याच्यावर मोक्याचा कायदा लागू करावा। शिवाय या ठिकाणी सिग्नल आणि स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे। डंपर चालक शुभम भोलाने राहणार वाजोळा आणि डंपर चालक आकाश बोरसे राहणार कांचननगर जळगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा।